देने के लिए कहा है मैं उसका ये सुन रहा था, उसके याचिका के ऊपर जो कोर्ट में बहस चल रही थी, जिस तरीके से सॉलिसिटर जनरल ने सुप्रीम कोर्ट में बयान दिया कि आप इसमें बीच में मत आइए, इससे भारत में क्या होगा आपको पता नहीं है। ऐसा कौन बोल सकता है? ऐसा कभी बोला जाता है सुप्रीम कोर्ट में? आप क्या धमका रहे हो क्या सुप्रीम कोर्ट को? पर हालात ऐसे है कि सुप्रीम कोर्ट में भी बयानबाजी ऐसी की जाती है कि हम जो कहेंगे उसको ही सही कहो। आप देखिए जाके टीवी पे, आज भी वो यूट्यूब पे है उस दिन की बहस, देखिए उसने क्या बात कही। यानी सर्वोच्च न्यायालय भी अब इनको पूछ के निर्णय लेगा क्या? पहले ही लोगों के दिल में जुडिशियरी के बारे में शक है, और ऐसा हो गया तो वो शक और मजबूत होते जाए। भीड़ में जो महिला वकील को मारा उसके आरोपी अभी फरार है, अब तो उसमें गिरफ्तारी। भीड़ के पुलिस के बारे में क्या कहेंगे? कृष्णा आंधळे किधर है? महादेव मुंडे के खून के आरोपी किधर है? महादेव मुंडे का खून किसने किया है पूरे भीड़ को मालूम है, सिर्फ पुलिस को मालूम है। तो रंजीत कासने ने ये होने वाला ही है। भारत को अपनी जगह दिखाने का काम ट्रंप करेगा। उसके लिए इंदिरा गांधी जैसा नेता चाहिए कि तुम्हारी दादागिरी नहीं चलेगी। 71 में जब बांग्लादेश के साथ लड़ाई हुई तब निक्सन को मुंह पे अमेरिका में बोल के आई थी, तुम्हारी दादागिरी नहीं चलेगी, अगर बांग्लादेश में अत्याचार हो रहा है तो हम अत्याचार को खत्म करेंगे, हम पाकिस्तान को तोड़ के रहेंगे। इंदिरा गांधी ने निक्सन के मुंह पे बोला था, मुंह पे। जब हमारा युद्ध शुरू हुआ तो अमेरिका ने धमकाया इंदिरा गांधी को कि हम हमारा आर्मार भेज रहे हैं, हमारी नेवी भेज रहे हैं, 7th फ्लीट बोलते थे। तो उन्होंने 7th फ्लीट भेजा तो इंदिरा गांधी ने वापस संदेशा भेजा, हम डरने वालों से नहीं है, ये भूमि किसी से डरती नहीं है। और अमेरिका को अपनी नेवी वापस ले जानी पड़ी, और इधर पैटन टैंक जो अमेरिका ने दिया था उसका पूरा खत्मा करके हम कराची तक घुस गए। ये भारत है। अब ट्रंप तो राज कर रहा है, पूरे विश्व को कब्जे में लेने को देख रहा है। अब देखो आगे आगे क्या होता है। उसने तो बोल दिया ना, ग्रीन कार्ड में ये ना समझो कि तुमको लाइसेंस दिया है अमेरिका में रहने का, हम जब भी जी चाहे हम ग्रीन कार्ड कैंसिल कर देंगे और वापस बुला लेंगे। जिस तरीके से लगातार ट्रंप जो है इसके पहले हावी हो रहा है, हम कुछ बोलते ही नहीं ट्रंप को। हमने मान लिया है कि ट्रंप हमारा बाप है, हम नहीं मानते ट्रंप को अपना बाप। विदेश नीति ऐसी नहीं चलेगी। विदेश नीति एक दूसरे को हाथ में हाथ मिलाकर ही चलनी पड़ेगी। लेकिन हम शरण गए हैं, और इसीलिए नेहरू की परराष्ट्र नीति को आज भी सम्मानित क्यों किया जाता है? स्वतंत्रता आंदोलन के बाद भारत स्वतंत्रता प्राप्त की तो नेहरू जी ने कहा था कि ना हम अमेरिका के नजदीक जाएंगे ना हम रशिया के नजदीक जाएंगे, हम अपना खुद रास्ता अपनाएंगे, जिसको नॉन अलायन मूवमेंट कहते थे। पंचशील की एक योजना थी। हम नेहरू को गालियां देने में ही धन्यता मानते हैं, ये भूल जाते हैं कि दोनों को किनारा करके हमने भारत को आगे बढ़ाया था। तो महाराष्ट्र में इस तरीके से हिंदी और मराठी को लेकर जो वो खामो खाम अंगार लगाने का काम इस राज्य सरकार ने किया। अच्छा चल रहा था ना, अच्छा चल रहा था। देखो जो राइट विंगर्स है, वो राइट विंग जब तुमको सत्ता में आती है तो पहले वो धर्म के नाम से लड़ाती है, फिर जात के नाम से लड़ाती है, फिर भाषा के नाम से लड़ाती है। उनको लड़ाते रहती है, क्योंकि बेरोजगारी पे उनको बात नहीं करना है, उनको महंगाई के ऊपर बात नहीं करना है, महिलाओं के अत्याचार के ऊपर उनको बात नहीं करना है, उनको देश की घसरती हुई अर्थव्यवस्था के ऊपर बात नहीं करना है। उनको बात नहीं करना है तो बात करेंगे सिर्फ धर्म, जात और भाषा के ऊपर, प्रादेशिक अस्मिता के ऊपर। कभी शिवाजी महाराज को आगे कर देंगे, कभी किसी को आगे कर देंगे, कभी भाषा के ऊपर खेल खेल लेंगे, कभी हिंदू मुसलमान कर देंगे, कभी जात पात में लड़ाई लगा देंगे। ये उनका काम है। लेकिन सर जिस तरीके से लगाते हैं, किस तरीके से मिलजुल के रहना चाहिए? देखो ऐसा है कि हिंदू मुसलमान
देखो ऐसा हो गया हिंदू मुसलमान। अब आप हिंदू मराठी और हिंदी लड़ते रहो, बॉक्सिंग करते रहो, और लोगों को समझ में आता नहीं कि सरकार ये सिर्फ लड़ाने का काम कर रही है। अगर इतना ही हिंदी का बोलबाला होता तो संविधान ने उसको राष्ट्रीय भाषा का दर्जा क्यों नहीं दिया? संविधान के आर्टिकल 343 और 351 में क्या लिखा है पढ़ो। अयंगार और मुंशी का 2 सदस्य समिति थी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की अध्यक्षता के नीचे मसौदा समिति में, ड्राफ्टिंग कमेटी में, उन्होंने क्या कहा है सुनो पढ़ो। ये विविधता इस देश में भरी हुई है, वो भाषा में है, धर्म में है, जात में है, फिर भी हम एक है, ऐसा हम क्यों कहते हैं? अनेकताओं में एकता है भारत की विशेषता, ऐसा हम क्यों कहते हैं? भारत की संस्कृति वैसी है, उस संस्कृति का खात्मा करने निकले। तुम संस्कृति का खात्मा नहीं करोगे, ये झगड़े लगा के तुम भारत को खत्म कर दोगे। जिस तरीके से देश के विरोधी पक्ष नेता राहुल गांधी को दोबारा डराने का धमकाने का काम चालू है, वो चालू ही रहेगा। तुमको और कोई विषय पे बात ही नहीं करनी है। नेहरू जी ने अपने खीसे से पैसे निकाल के खुद के पैसे नेशनल हेराल्ड में लगाए थे। उन्होंने कोई कर्जा नहीं लिया था बैंक से, कोई दूसरे के पैसे नहीं लिए थे, खुद के पैसे लगाए थे। वक्फ को लेकर जिस तरीके से आपल्याला धनंजय मुंडेंनी 10 लाख रुपये दिले होते आणि आता शरद पवार राष्ट्रवादीकडनं आता या संदर्भात याचिका देखील दाखल करणार आहे धनंजय मुंडेच्या विरोधात। मला हे सगळं म्हणजे ईव्हीएम बद्दल तर माझ्या मनातल्या शंका मी पहिल्यापासून व्यक्त केलेल्या आहेत, आणि जेव्हा कासले सारखा एक अधिकारी हे सगळं सांगतो आणि त्याचं चेकबुक दाखवतो की मला हे पैसे आलेले आहेत, गंभीर आहे, हे गंभीर आहे। निवडणूक आयोग मठ्ठासारखं बसलेलं आहे, काही करायला तयार नाही। चला अनेक दिवसांपासून राज ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरू होत्या, त्यामुळे देखील अनेक चर्चा होत आणि आता अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते ठाकरे बंधूंनी केलेलं आहे। सगळ्यांनाच लगीन घाई लागलेली असते, त्याच्यामुळे राज ठाकरेंचं घर ते चहापान वगैरे नाश्ता वगैरे चांगला असतो त्याच्याकडे, त्यामुळे त्यांच्या भेटण्यासाठी घाई असते, लोकांना आवडतं त्यांच्या घरी जाऊन बसायला। तर जनतेच्या पैशातून सुनील तटकरे यांसाठी खास हेलिपॅड बनवलेलं आहे, दमाने यांनी ट्विट केलं मुख्यमंत्र्यांना। हेलिपॅड बंद आहे, मला काय माहिती, काही प्रश्न विचारताय, हेलिपॅड बंद आहे मला काय माहिती, काही प्रश्न कर्जमाफीवर मी कधीच बोललो नाही असं अजित पवार ते बोलतच नाही, ते बोलत नाही, बरोबर, ते बोललेच नव्हते कर्जमाफीबद्दल, ते बोललेच नव्हते कधी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, ते बोलतच नाही। काय बोलायचं आता, बोललं नाही म्हटल्यावर काय बोलू शकता तुम्ही? तुम्हीच दाखवा टीव्हीवरती त्यांची विधानं, तुमच्याकडे कटिंग मध्ये आहेत ना सगळी, तुमच्या आर्काइव्ह मध्ये सगळी त्यांची विधान आहेत। निवडणुकीच्या आधी यांनी शब्द दिला नव्हता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा, दिला नव्हता, मग कुठे गेला? काय सत्ता आली आहे, हसन मुश्रीफ म्हणतायत 2100 द्यावंच लागेल, मतं विकत घेतली आहेत, परत मतं विकत घ्यावीच लागतील, त्यांना 2100 देणं क्रमप्राप्त आहे। लाडक्या बहिणींना आता सावत्र वगैरे देऊन चालणार नाही, कदाचित 2100 ते 3000 करावे लागतील। घेतलीत ना मतं विकत पैसे देऊन, बघा आता द्यावीच लागतील। महाराष्ट्राची आर्थिक घडी मोडली नाही, महाराष्ट्राचं आर्थिकदृष्ट्या वाटोळं झालंय, वाटोळं। महाराष्ट्राला ह्या आर्थिक गोंधळाच्या चिखलातनं बाहेरच पडता येणार, बाहेरच पडता येणार, महाराष्ट्र गुदमरून मरून जाईल। गेल्या काही दिवसापासून ही भाषिक मी परत एकदा सांगतो की ते पहिले तुम्हाला धर्मावरनं लढवतील, पहिले नंतर जातीवरनं लढवतील, नंतर भाषांवरनं लढवतील, नंतर तुमच्या अस्मितेवरनं लढवतील, कारण का बाकीच्या मुद्द्यांना त्यांना हातच घालायचा नाही। आणि म्हणून त्यांनी हिंदीचा मुद्दा काढला, चांगलं चालू आहे ना, हिंदी मराठी काय असा वाद आहे का कुठे? काय नाही, चांगलं व्यवस्थित चालू आहे। टाकली आग, कारण नसताना हिंदी मराठीमध्ये वाद पेटवलाय, सरकारला दुसरं कामच नाही आहे। असं आहे की प्रादेशिक अस्मिता नावाची गोष्ट आहे ना, भाषावार प्रांत रचना आली कशासाठी?
भाषेचं महत्व टिकलं ना. मुंबई महाराष्ट्राला मिळाली का, तर मुंबईत मराठी माणसं जास्त आहेत, त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहेत, ह्याच्यावरतीच लढाई झाली ना, आणि त्याच्यातनीच आपल्याला मुंबई मिळाली. असं असताना तुम्ही पहिलीपासून मराठी तुमची हिंमत आहे तामिळनाडूमध्ये करून, म्हणजे तामिळनाडूला पण लागू करा, अख्ख्या देशाला लागू करा. पण अख्ख्या देशाला लागू का करता? संविधानाने मान्यता दिली आहे का तुम्हाला? वाचा 343 आणि 351 कलम संविधानातलं, आणि काय म्हटलंय बघा अय्यंगार आणि मुंशी या 2 सदस्यांनी. 2 सदस्य समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीमध्ये ती उपसमिती होती. 22 का 14 फेब्रुवारी 1949 मध्ये या समितीने आपला अहवाल सादर करून त्याला मान्यता दिली, म्हणून 14 फेब्रुवारी हा आपल्याकडे हिंदी भाषा दिवस म्हणून मानला जातो. कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मागच्या विकासाची भावना ही कोणासाठी आहे? क्लस्टर डेव्हलपमेंट कोणाच्या हिताचं आहे? आणि ह्याच्यात म्हाडा ही महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधीपासून अस्तित्वात असलेलं घर बांधणीचं सरकारी उपक्रम आहे. म्हाडा स्वतः बिल्डिंगी बांधते, म्हाडाची स्वतःची जमीन आहे. आता म्हाडा म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जमीन म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे. काय लावले काय? SRA वरती बंदी आणली. SRA गेले अनेक वर्ष होत नाही. गरिबांनी झोपड्या बांधल्या, झोपड्या घेतल्या, विकत घेतल्या. जर त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होताना दिसत असेल तर तुम्ही का अडवताय? कुठला एक क्लस्टरचं भूत मारलंय आमच्या डोक्यावरती, गरीब माणसाच्या डोक्यावर? त्या शिवाजीनगरमध्ये बिल्डिंगची गॅलरी वाढवली म्हणून अख्खी बिल्डिंग अनधिकृत. अरे हे काय मनमानी कारभार चालू आहे ठाणे महानगरपालिकेचा? कोण चालवतोय? कोण ठाणे महानगरपालिका? कुठल्या बिल्डरची सुपारी आहे शिवाजीनगरमध्ये? आणि माझा म्हाडाच्या जयस्वालांना प्रश्न आहे, म्हाडाची जमीन देणारे तुम्ही कोण? मालकात की काय म्हाडाचे? म्हाडाची जमीन ही सरकारची जमीन आहे. सरकारची जमीन ही तुम्ही म्हणजे महानगरपालिका मागते आणि म्हाडा देते. म्हाडाने कडक धोरण घेतलं पाहिजे की तुमचं काम आहे गटार बांधण्याचं, तुमचं काम आहे पाणी देण्याचं, तुमचं काम आहे कचरा उचलण्याचं. ते तुम्ही ठाण्यात करतच नाही. ठाण्यातच पाण्याच्या नावाने भट्ट्या बोळे कचरा उचलला जात नाहीये. ठिकठिकाणचे रस्ते खोदून ठेवलेत. 5 मिनिटाचं अंतर कापायला अर्धा तास, 1 तास लागतोय. गल्ली बोळांमधले रस्ते हॉकर्सनी व्यापलेत, त्याच्याकडे लक्ष द्या हो. घरं बांधणी हे ठाणे महानगरपालिकेचं काम नाही आहे. SRA अडवून ठेवलाय. आता म्हाडाच्या जमिनी ताब्यात घ्यायच्यात. काय लावलंय काय? क्लस्टरच्या नावाने कुठल्या विकासकाचे घर भरण्याचं काम करता एवढं फक्त सांगा. आम्हाला सगळं माहितीये कोण विकास आहे तो, सगळं आम्हाला माहितीये. एकाचा विकास आणि बाकी ठाणं बाकास मस्त चालू आहे. राजनाथ सिंग म्हणतात की छत्रपती त्यांच्या जमिनी काव्याची हो, ते पुस्तकं वाचायची ना, पुस्तकं लिहिली होती त्या काळात एका इतिहासकारांनी. तेव्हा महापुराणांना प्रतापांची गनिमी गावाची पुस्तकं शिवाजी महाराजांनी वाचली होती. अरे काय बोलायचं काय यांना? गनिमी कावा हा कुठे असतो? डोंगर दऱ्या, छोटस सैन्य असेल तर तिथे गनिमी कावा असतो. महाराणा प्रताप कुठे? शिवाजी महाराजांचे इसवी सन कुठे? त्यांचा भाग कुठला? आपला भाग कुठला? कोणी उठावं आणि शिवाजी महाराजांना छोटं करावं? काय चालू आहे काय? आणि खास करून बीजेपी महाराजांना शिवाजी महाराजच का दिसायला लागलेत? नेहमी अस्मितेचा खेळ खेळणं हे कशासाठी करताय? बघा, उजव्या विचारसरणीचं एक काम असतात. ते तुम्हाला आधी धर्मावर लढवतात, मग ते तुम्हाला जातीवर लढवतात, मग ते तुम्हाला भाषांवर लढवतात, मग ते तुमच्या अस्मितेवरती तुम्हाला लढवतात. कारण का उजव्या विचारसरणीची माणसं हे मूळ विषयांना हातच घालत नाहीत. बेरोजगारीवर बोलणार नाहीत, महागाईवरती बोलणार नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलणार नाहीत. जे मूलभूत प्रश्न आहेत, जे समाजाला सतावत असतात, त्याच्यावर बोलायचं नाही. बोलायचं ते भलत्याच विषयांवर, आणि मग त्याच्यातही अस्मितेला चिमटा काढायचा. कशाला वारंवार तुम्ही शिवाजी महाराजांना छोटं करण्याचा प्रयत्न करता? वारंवार
जगाच्या पाठीवर गनिमी कावा, गुरिल्ला टॅक्टिक्स, ह्याच्यासाठी जर कोणाचं नाव घेतलं जातं जगाच्या पाठीवरती, तर ते शिवाजी महाराजांचं घेतलं जातं. शौर्य, महाराणा प्रताप ह्यांना तोड नाही, पण नको तिथे शिवाजी महाराजांचा संबंध जोडून आमच्या शिवाजी महाराजांना कशाला छोटं करताय हो. शेतकऱ्यांचा विषय निघाला त्याचं आता